जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 196 ते 200. हे 5 श्लोक एकत्र घ्यायचं कारण असं आहे की आता आपण मनाचे श्लोक यांच्या शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलो आहे. आणि आता श्री समर्थ रामदास स्वामी हे प्रभू श्रीराम, त्याचं रूप, प्रभू श्रीरामांची व्याप्ती, परमेश्वराची व्याप्ती, त्याचं रूप, त्याचं आकलन याबद्दल आता विवेचन करतायत. आणि या 5ही श्लोकांमधून माझ्या मते प्रभू श्रीरामाचं रूप कसं आहे, त्याची व्याप्ती काय आहे, हे 5 श्लोकांमध्ये बांधलेलं आहे. म्हणून मी हे 5 श्लोक एकत्र घेतोय आणि तसे ते समजायला त्या मनाने सोपे देखील आहेत. बघूयात आपण. श्लोक क्रमांक 196. नभी वावरे जो अणुरेणु काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. तर या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की नभी वावरे जो अणुरेणू काही. मी अगदी ब्रह्मांडात देखील जो कुठला अणुरेणू आहे, छोट्यातला छोटा देखील जो कण आहे. नभी म्हणजे मी इथे ब्रह्मांड घेतो की नभी वावरे जो कुठला अणुरेणू आहे, छोट्यातला छोटा देखील जो कण आहे. रीता ठाव या राघवे वीण नाही. मग तिथे देखील त्या अणुरेणू इतकी जरी जागा जरी तुम्ही बघितली या ब्रह्मांडातली, ती सुद्धा राघवाशिवाय, राघवे वीण ठाव जो आहे तो रीता नाही. थोडक्यात त्या छोट्यातल्या छोट्या जागेमध्ये देखील राघव, प्रभू श्रीरामांचं अस्तित्व आहे. ब्रह्मांडातल्या अणुरेणूमध्ये प्रभू श्रीरामांचं अस्तित्व आहे, तो रीता नाही. आपण म्हणतो पोकळी आहे, विज्ञान हे सांगतं की बाहेर पोकळी आहे वगैरे वगैरे, पण समर्थ रामदास सांगतात की ते काही असो, तिकडे अणुरेणू इतकी जरी जागा असली ती देखील प्रभू श्रीरामांनी व्यापलेली आहे, राघवाने व्यापलेली आहे, प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाने भरलेली आहे. तिसरी पंक्ती काय म्हणते की तया पाहता पाहता तेची झाले. त्याला पाहता पाहता तेच झालं. रामाची भक्ती करता करता, त्याचं मनन, त्याचं चिंतन, त्याला बघता बघता, मनातल्या मनात आध्यात्मिक रूपाने, सर्व रूपांनी त्याला बघता बघता, ही समर्थ रामदास स्वामी स्वतःची मानसिक अवस्थेबद्दल सांगतायत हे की तया पाहता पाहता तेची झाले. त्याला बघता बघता हेच झाले. काय झाले? तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. त्याला पाहता पाहता हे झालं की तिकडे सगळं लक्ष आणि अलक्ष. लक्ष म्हणजे असं की तुमचं जी विचार आहेत किंवा एक प्रकारचं जे भौतिकतेकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे की तो देखील बुडाला. कारण की मीपणा असं काही नाहीच आहे. आपण आधीच्या श्लोकांमध्ये ऐक्य या गोष्टीबद्दल, या संकल्पनेबद्दल समजून घेतलं होतं की ऐक्य म्हणजे काय. तर त्याला पाहता पाहता झालं असं की ते लक्ष आणि अलक्ष. अलक्ष म्हणजे की जे तुम्हाला जाणवू शकत नाही, की ज्याच्याकडे तुम्ही बघू शकत नाही, ज्याचं आकलन तुम्हाला करता येत नाही, ते म्हणजे लक्ष ही गेलं की ज्याचं तुम्ही आकलन करू शकताय अशी ही गोष्ट नष्ट झाली, आणि ज्याचं आकलन करू नाही शकत ती गोष्ट नष्ट झाली. संत सोयराबाईंच्या एका अभंगामध्ये, खूप प्रचलित आणि प्रसिद्ध अभंग आहे, त्याची पहिलीच पंक्ती हे सांगते की अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला म्हणजे काय की काही राहिलंच नाही. सगळं काही त्या पांडुरंगानेच भरून गेलंय. दुःख म्हणा, भावना म्हणा, सद्भावना म्हणा, जाणीव म्हणा, नेणीव म्हणा, विश्व म्हणा, ब्रह्मांड म्हणा, पोकळी म्हणा, सगळं काही म्हणा, हे सगळं
पांडुरंगमय झालंय, त्याच्या रंगाने भरून गेलंय. तसंच काहीसं इथे समर्थ आपल्याला म्हणतात की तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले. या अवस्थेला आता मी जाऊन पोचले की आता मला लक्ष नाही आणि माझं अलक्ष देखील नाही. म्हणजे कळतंय तेही राहिलं नाही आणि नाही कळते तेही राहिलं नाही. थोडक्यात कुठली भावनाच राहिली नाही. याचा चुकीचा अर्थ हा घेऊ नका की भावना राहिली नाही म्हणजे भावना शून्य झालं. भावना शून्य असणं आणि या अवस्थेला जाऊन पोहोचणं की जिकडे भावना आणि ह्याच्या तुम्ही पलीकडे गेलेले असता, ते विश्व वेगळं आहे. त्या विश्वाबद्दल समर्थ म्हणतात की त्याला पाहून पाहून आता हे झालं, या अवस्थेला आलोय. म्हणून मी हे श्लोक एकत्र घेतोय की तसे समजायला खूप अवघड आहेत असं नाही किंवा खूप विवेचन करण्याजोगं आहे असं पण नाहीये. कारण की वर्णन करतायत समर्थ रामदास स्वामी आणि अत्यंत सोप्या शब्दात माझ्या मते तरी. तर पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 197. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. आता याही श्लोकामध्ये समर्थ पहिल्या पंक्तीत काय म्हणतात की नभासारिखे रूप या राघवाचे. समजायला सोपं आहे. नभासारखं रूप आहे, सर्व व्यापी आहे, अनंत आहे, ज्याला आरंभ नाही अंत नाही, असं हे रूप आहे राघवाचं, प्रभू श्री रामांचं. बघा भक्ताची अवस्था काय होते. समर्थ रामदास स्वामी हे श्रीराम भक्त आणि जेव्हा भक्ती येते तेव्हा देव जो आहे तो त्या नभासारखा वाटायला लागतो की तो अनंत आहे, त्याला ना आरंभ ना अंत, असा नभासारखा हे रूप जे आहे ते राघवाचं रूप असं आहे. दुसरी पंक्ती काय म्हणते की मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. ते इतकं मोठं रूप आहे, इतकं पवित्र आणि इतकं विशाल असं ते व्यापलेलं असं रूप आहे की नुसतं मनात त्याचं चिंतन करा आणि तुमची चिंता जी आहे ना भवाची, भवाची म्हणजे या भौतिक जगाची, भव म्हणजे आजूबाजूला होणे, असणे, अस्तित्व ज्या गोष्टींचं आहे त्या गोष्टी म्हणजे भव. की मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. नुसतं चिंतन करा, तुम्हीच्या त्या भवाशी जे असलेलं मूळ आहे ते देखील तुमचं तुटून जाईल. तुम्हाला या गोष्ट, ही गोष्ट, हे माझं, हे तुझं असं काही राहणारच नाही. कारण की भवाशी, त्या असण्याशीच तुमचं नातंच तुटून जाईल. कारण की आता आपण हळूहळू त्या जो योग आहे, जे एकत्र येणं आहे, जे ऐक्य आहे, जे मीपणा टाकून झालेली जी अवस्था आहे त्या अवस्थेत आता समर्थ रामदास स्वामी माझ्या मते पोहोचलेत आणि तिथून ते सांगतात हे सगळं काही. शब्दात मांडणं किती अवघड आहे बघा. अनुभूती शब्दात मांडणं किती अवघड आहे ते सांगता समर्थ की मनी चिंतिता, प्रभू श्री रामाचं, राघवाचं रूप फक्त तुम्ही चिंतन करा, मूळ तुटे भवाचे. सगळ्या चिंता, सगळे व्याप जे आहेत तुमचे ते सगळे निघून जातील. मी खूप आधी मनाचे श्लोक सुरू जेव्हा मी नुकतेच केले होते तेव्हा कुठल्या तरी याच्यात हा उल्लेख केला होता की श्रीराम हे जे नाव आहे, श्रीराम हे जे नाव आहे ते फक्त डोळे मिटून तुम्ही उच्चारण जरी केलं तरी तुम्हाला एक प्रकारची शांतता अनुभवायला मिळते. आणि हे मिळते ह्याचा अनुभव घ्या, सगळ्यांनी घ्या. डोळे मिटा आणि शांत मन शांत ठेवून कुठल्याही प्रकारची विचार, कुठल्याही प्रकारची चिंता न करता फक्त श्रीराम 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 एवढं फक्त उच्चारण करा. तुम्हाला आपोआप मानसिक शांतता लाभेल. हे करून बघा आणि मला नक्की सांगा असं होतं का. मनी चिंतता मूळ तुटे भवाचे. भवाचे मूळच तुटून जातं. तया पाहता देह बुद्धी उरेना. जेव्हा त्या रामाचं रूप तुम्ही बघता तेव्हा मी, माझं अस्तित्व, हा देह,
माझा परिचय हे सगळं निघून जातं. असं होतं. मला माहित नाही किती जणांना असं होतं, पण असं होतं. मला असा अनुभव स्वतःला आलेला आहे. या पद्धतीचा अनुभव मला आलेला आहे. मला कृष्ण, श्रीराम हे लाडके देव आहेत माझे, हे लाडक्या देवता आहेत या. तसं आम्ही एकदा मथुरेला गेलो होतो आणि मथुरेला मंदिर एक आहे, लड्डू गोपाल मंदिर म्हणून आहे. तर तिथे गेल्यावरती जेव्हा ती मी मूर्ती बघितली तेव्हा 2 क्षण असं झालं की आपण तिथे नाहीच आहोत, असून देखील आपण तिथे नाहीच आहोत. हा अनुभव जो आहे त्या अनुभवाबद्दल समर्थ म्हणतात की तया पाहता देहबुद्धी उरेना. त्याला पाहून देहबुद्धीचा नाश होऊन जातो, काही उरत नाही, लक्ष नाही, आलक्ष नाही, काही उरत नाही. सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. आणि आता झालंय असं, आर्त म्हणजे ही एक आर्तता आहे, मला बघायचं आहे, हे सतत मला बघत राहायचंय, सतत मला तुझ्या समोर राहायचंय, सतत तू डोळ्यासमोर असावास. सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. ही भूक शमत नाहीये तुला बघण्याची, तुला पाहण्याची भूक शमत नाहीये. आर्त पोटी पुरेना, ती भूक शमत नाहीये, हे समर्थ सांगतात. पुढे समर्थ काय म्हणतात ह्याचा पुढचा श्लोक पाहूयात. श्लोक क्रमांक 198. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायिका उपमा तेन साहे. दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. आता नभात जे व्यापलेलं आहे, नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, नभाने अख्ख्या सृष्टीला व्यापून टाकलेलं आहे. ज्याप्रमाणे नभाने अख्ख्या सृष्टीला व्यापून टाकलेलं आहे, रघुनायिका उपमा तेनच आहे. रघुनायकाला ती उपमा देखील आता मला नकोशी वाटते. दिली आहे उपमा समर्थांनी आधीच्या श्लोकांमध्ये, नभाचीच उपमा दिलेली आहे विस्ताराची. पण तो जो व्याप जो आहे, तो जो विस्तार जो आहे रघुनायकाचा, आता त्याची उपमा देखील त्याला द्यावीशी वाटत नाही. माझ्या मते त्याला ती चपखल बसत नाही. रामदास स्वामी स्वतःच असं म्हणतायत की रघुनायिका उपमा तेनच आहे, की ती उपमा देखील आता मला कमी वाटायला लागली आहे, थोटकी वाटायला लागली आहे, तोकडी वाटायला लागलेली आहे. तिसरी पंक्ती काय म्हणते की दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे. दुजे वीण जो, तुझे वीण जो म्हणजे त्याची प्रतिकृती नाही. आता हे मी मला जो अर्थ समजला तो मी सांगतोय, ठीक आहे. मला जो उमगला अर्थ तो मी तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न करतो की दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे. जेव्हा तो दुजा भाव जेव्हा तुमचा निघून जाईल, जेव्हा मी पण हा दुजा भाव जो आहे की तो वेगळा, तो वेगळा, हा वेगळा, मी वेगळा, हा दुजा भाव जेव्हा तुमच्या मनातून निघून जाईल, तेव्हा जो काही स्वभाव उरेल, स्वभाव, स्वतःचा जो मूळ भाव जो आहे जो उरेल, तो हा. दुजे वीण जो तोची तो हा स्वभाव. तो दुजा भाव एकदा गेला की तुमचा स्वभाव जो आहे, मूळ स्वभाव जो आहे, तो हाच आहे, तो प्रभू श्री रामच आहे. आणि मग समर्थ काय म्हणतात की तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. इतका जो व्यापून राहिलेला आहे, सगळ्या सृष्टीला इतका व्यापलेला आहे की आता त्या आभाळाची उपमा देखील मला तोकडी वाटते, असं समर्थ म्हणतात. की हा तुझा भाव जर गेला तर मूळ तुझं जे रूप आहे, मूळ भाव जो आहे, तो प्रभू श्री रामच आहे. जर या अवस्थेला आपण जाऊन पोहोचलोय तर मला सांगा, तया व्यापकू, तो जो व्यापून राहिलेला आहे सगळीकडे, व्यापकू म्हणजे ज्याने व्यापलेला आहे तो, त्या व्यापून राहिलेल्या प्रभू श्री रामाला व्यर्थ कसं म्हणावं. हे थोडंफार माझ्या मते नास्तिकांना देखील उद्देशून समर्थांनी म्हणलं असावं, हा माझा समज आहे. कारण की ते त्यांना कशाचं अस्तित्व मान्य नसतं, ती गोष्ट वेगळी. पण तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे, व्यर्थ तर नाहीच होऊ शकत ना.
की त्याला काहीच अर्थ नाही आहे, असं तर होऊच नाही शकत. तो व्यर्थ नाहीच आहे. त्याचा तुम्हाला निश्चित काही ना काहीतरी परिणाम तुमच्यावर आहे. व्यर्थ म्हणजे ज्याचा उपयोग नाही असा, ज्याची उपयुक्तता नाही असा, असं शक्यच नाही आहे. जर अणुरेणू सगळीकडेच तो आहे, जर सगळं अस्तित्वच त्यांनी भरून घेतलेलं आहे, तर त्या व्यापून राहिलेल्या प्रभू श्रीराम तो व्यर्थ आहे असं होऊच शकत नाही. त्यामुळे त्याचं नाव घेणं, त्याचं नामस्मरण करणं सोडू नका. हा त्याच्या मागचा एक भावार्थ मला इथे सुचतो की व्यर्थ नाही आहे, प्रभू श्रीराम व्यर्थ नाही आहे. कैक लोक म्हणतात प्रभू श्रीरामाचं अस्तित्व नव्हतं. त्या बिचाऱ्यांना कोण सांगणार की सगळीकडे समर्थ प्रभू श्रीरामच त्यांनीच व्यापलेलं आहे सगळं, त्यांना कोण सांगणार. त्यामुळे समर्थ माझ्या मते इथे म्हणतात की ते व्यर्थ नाही. राम नाम घेणं व्यर्थ नाही, प्रभू श्रीराम व्यर्थ नाही. सगळ्यांना सगळीकडे अणुरेणू प्रभू श्रीरामांनी व्यापून टाकलेला आहे. बघा आता शेवटी जसे आपण मनाच्या श्लोकांमध्ये येतोय तसं समर्थ रामदास स्वामींनी रामाचं व्याप्ती काय आहे हे सांगायचं आता हळूहळू सुरुवात केली आहे. त्यांनी सगळं विवेचन झाल्यानंतर की गदिमांनी बरं का गीत रामायणामध्ये एक त्यांच्या एक वाक्य आहे, प्रभुरायाच्या नगरी जाऊन गाबाळांनो श्रीरामायण, या गीतामध्ये एक वाक्य आहे, अवघ्या आशा श्रीरामार्पण. इतकं सुंदर वाक्य, इतकं सुंदर वाक्य, अवघ्या आशा श्रीरामार्पण. सगळं काही आता जे काही आहे, सगळ्या आशा ज्या काही आहेत त्या तू श्रीरामाला अर्पण करून टाक. शरण जा, तुझ्या हातात काही राहिलं नाही, तुझ्या हातात काही नाही आहे. अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. तशी कुठेतरी अवस्था इथे रामदास स्वामींची झाल्यासारखी वाटते की तया बापकू व्यर्थ कैसे म्हणावे. अवघ्या आशा श्रीरामार्पण व्यर्थ नाही, त्याचं नाम घेणं व्यर्थ नाही. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 199. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, तुझे वीण जे खूण स्वामी प्रतापे. आता याही श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी एक प्रकारे प्रभू श्री रामांचं जे सनातन रूप आहे, परमेश्वराचं जे सनातन रूप आहे त्याबद्दल विवेचन केलेलं आहे. ते असं, पहिली पंक्ती काय म्हणते की अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. अति जीर्ण, खूप जुनं आहे, ते खूप जुनं आहे. म्हणजे जुनं आहे तरी आज देखील आहे आणि उद्या देखील असणार आहे. थोडक्यात हे मग आधी सांगितल्याप्रमाणे की हे आधीपासून चालत आलेलं आहे, अनंत काळापासून ते सनातन आहे. सनातनचा अर्थच हा की जे खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे आणि याच्या पुढेही चालत राहणार काळाच्या अंतापर्यंत, ते सनातन. तर त्या प्रभू श्री रामांच्या सनातन रूपाबद्दल समर्थ रामदास आपल्याला सांगतात की अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. अतिजीर्ण तर आहेच, सनातन तर आहेच आणि विस्तीर्ण आहे. आता त्याच्या व्याप्तीबद्दल आता किती सांगावं असं झालंय. व्याप्ती विस्तीर्ण किती त्याचा व्यापून टाकलेला आहे, अणुरेणूपासून नभापर्यंत सगळं काही, आणि ब्रह्मांडापुढे त्याच्याही पलीकडे. असा तो अतिजीर्ण आणि तरीही विस्तीर्ण आहे, सनातन आहे, विस्तीर्ण आहे. हे कोण आहे? प्रभू श्रीराम. माझ्या अर्थाने प्रभू श्रीराम, परब्रह्म, परमेश्वर, मी त्या सगळ्यांना एकच चैतन्य मानतो, त्यामुळे माझ्या दृष्टीने सगळे एकच. पण समर्थ रामदास स्वामींनी त्या प्रभू श्रीरामाची व्याप्ती आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय की अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, सनातन रूप आहे. जसं आपण भगवंताचं भगवद्गीतेमध्ये आहे की भगवंत सनातन आहे, तसं प्रभू श्रीराम देखील सनातन आहेत, अनंत काळापासून आहेत, अनंत काळापर्यंत राहणार आणि ते तसेच राहणार. यालाच तर सनातन म्हणतात.
दुसरी पंक्ती काय म्हणते की तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. हे जे तर्क जो आहे आणि संपर्क जो आहे, इथे कुठेतरी मला आजच्या काळामध्ये ते कसं लागू होऊ शकतं हे सुद्धा सुचतं. आता आपण आधी नुसता अर्थ पाहूया की तेथे तर्क संपर्क तोही नसा आहे. तेथे ना तुमचा तर्क आहे चालतो, ना तुमचा संपर्क चालतो. संपर्क म्हणजे काही दरवेळी तुमच्याशी मी बोलते वगैरे असं तो संपर्क एक झाला. पण दुसरा संपर्क जो आहे तो आपल्याकडे संस्कृत उद्भव भाषेमध्ये संपर्क म्हणजे एखाद्या गोष्टीला शिवणे किंवा त्याला स्पर्श करणे, ह्याला देखील संपर्क म्हणतात. तर तिथे तर्क जो आहे तुमचा, तिथे तिथपर्यंत काही तुमचा तर्क पोहोचू शकणार नाही, इतका तो विस्तीर्ण प्रभू श्रीराम आणि त्याचं सनातन रूप आहे. आणि संपर्क देखील तोही नसा आहे. संपर्क तुम्ही हात सुद्धा पोहोचू शकत नाही तुमचा, तुम्ही स्पर्श करू शकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे प्रभू श्रीराम, त्याची व्याप्ती त्याच्या पलीकडे आहे. तर्क वगैरे काही चालत नाही, संपर्क वगैरे काही चालत नाही, तुम्ही हात लावू शकतच नाही, इतकं ते पलीकडे जाऊन पोहोचलेलं. आता एक दुसरा जो सूक्ष्म अर्थ मला याच्यात सुचतो असा की तेथे तर्क संपर्क तोहीनच आहे, याचा आणखीन एक पद्धतीने मी अर्थ बघतो तो असा की संपर्काचा जो तर्क आहे तो देखील तिथे चालत नाही. आधी आपण पाहिलं की तर्कही चालत नाही आणि तुमचा संपर्कही चालत नाही, तुम्हाला दोन्हीकडे ते हे. आणि आधीच्या अर्थाने जर पाहिलं की संपर्क जो तुमचा नाही, सहन होत नाही, जात नाही तिथपर्यंत, तर ते खूप समर्थ रामदास स्वामींनी पूर्ण मनाच्या श्लोकात आणि त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये देखील हे जे बुवाबाजी करणारे असतात ना, की मी देवाच्या संपर्कात आहे वगैरे सांगणारे जे असतात बुवा लोक, खोटे लोक, भोंदू लोक, बुवाबाजी करणारे, बुवा म्हणजे बुवा नाही, बुवाबाजी करणारी लोक, भोंदू लोक, फसवणारी जी लोक असतात, खोटारडी, आणि ती सगळीकडे आहेत बरं का. तुम्ही असं समजू नका की हे फक्त आपल्याकडेच असतात, ती सगळीकडे असतात. जिथे जिथे देवाची संकल्पना आहे तिथे तिथे देवाशी संपर्क असण्याचा दावा करणारी लोक आहेत आणि तिथे इथे भोंदू लोक पण आहेत, त्यामुळे ते सगळीकडे. तर तिथे तर्क संपर्क तोहीनच आहेचा आता आणखीन एक जो अर्थ मला सुचतो वेगळा, तो असा की संपर्काचा जो तर्क आहे तोहीनच आहे, म्हणजे तोही नाही आहे, तो सुद्धा इकडे लागू पडत नाही. म्हणजे तर्क आणि संपर्क तर नाहीच, पण संपर्काचा देखील जो तर्क आहे तो देखील इथे लागू पडत नाही. इथे कुठेतरी आपण आजच्या काळात जर बघितलं तर विज्ञानवादी जी मंडळी असतात, कुठेतरी माझ्या मते त्यांना देखील लागू पडतो. कारण की त्यांना जेव्हा तुम्ही बोलता की देव आणि वगैरे, पहिला त्यांचा प्रश्न तो कुठे देव, दाखवा मला, कुठे देव दाखवा, कुठे आहे, फोटो बघू त्याचा आवाज बघू, काहीतरी बघू त्याचं. ही एक बोलण्याची त्यांची पद्धत असते. आता ते आपल्याला पटो न पटो, आवडो न आवडो, विचार करायची एक पद्धती आहे, पण कधी कधी त्याच्यामध्ये एक प्रकारची गची बाधा मला तरी दिसते. असं असू नये खरं तर, पण मला तरी जाणवते. तुम्हाला जाणवते की नाही मला माहीत नाही, जाणवत असावी कदाचित. तर त्यांना देखील उद्देशून ही पंक्ती आहे असं मला वाटतं की संपर्काचा तर्क नाही तिथे जा. तुम्ही ज्याला संपर्क समजता, तुमच्या इंद्रियांना समजणारा, तुमच्या इंद्रियांनी जाणीव होऊ शकेल असा जो संपर्क आहे त्याचा तर्क इथे नाही चालणार. कारण की प्रभू श्रीराम परमेश्वर हे भौतिकाच्या पलीकडे आहेत, भौतिकाच्या पलीकडे जाऊन पोहोचलेत ना. आधीच्या श्लोकांमध्ये आपण तेच तर समजून घेतलं की भौतिकाच्या अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलं असं ते अस्तित्व आहे की आता ते व्यापून टाकले, हे सुद्धा तोकडं वाटायला लागलं मला, हे समर्थ सांगतात. तर तुमच्या संपर्काचे तर्क कसे काय इथे लागणार, नाहीच लागू पडणार, हे समर्थ इथे सांगतायत. तिसऱ्या पंक्तीमध्ये समर्थ काय म्हणतात की अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. पण आता इतकं असून देखील अति गूढ ते दृढ, दृढ म्हणजे
दृढ विश्वास, मी या अर्थाने थोडं बघतो ह्याच्याकडे. दृढ म्हणजे आढळ असंही आहे, असाही अर्थ आहे, पण मला जो अर्थ भावला ह्याचा तो असा होता की अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. म्हणजे तुम्ही जर दृढ झालात, तुम्ही जर दृढ निश्चयी जर झालात, तुम्ही जर दृढ भक्तिमय झालात, तुमची भक्ती जर दृढ असेल, निष्ठा दृढ असेल, प्रेम दृढ असेल, तर ते कितीही जरी गूढ असलं, तरीही तुमच्या समजण्याच्या पलीकडे असलं, तरी सुद्धा त्याची अनुभूती मात्र तुम्हाला तत्काळ आणि अगदी सोप्या पद्धतीने होऊ शकते. फक्त त्याच्यासाठी काय हवं? दृढ विश्वास, दृढ भक्ती ही हवी. दृढ भक्ती जर असेल तुमच्यामध्ये, तर ते कितीही अतिगूढ जरी असलं तरी ते तत्काळ आणि सोपं आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोचणं. कसं दोन्ही पद्धतीने सांगितलं बघा समर्थांनी. बुचकाळ्यात टाकलं की नाही आपल्याला सगळ्यांना, बुचकाळ्यात पडू नका. समर्थांनी फक्त इतकंच सांगितलंय की तुमचे तर्क, कुतर्क, वितर्क जे कुठले आहेत ते बाजूला ठेवा आणि त्याच्या चिंतनाच्या मागे लागा. त्याच्यावरती दृढ विश्वास ठेवा. तुम्हाला कितीही हे परमेश्वराचं रूप गूढ जरी वाटलं आत्ता, तुमचा दृढ विश्वास जर असेल तर तुम्हाला अगदी तत्काळ लगेचच आणि अगदी सोपं आहे, अगदी तुम्हाला सहज सापडेल. तुमच्या भौतिकाचे तर्क इथे लावले नाहीत तर प्रभू श्रीरामाचं चिंतन करा, त्याची भक्ती करा, त्याच्यावर दृढ विश्वास ठेवा, म्हणजे मग ते सहज साध्य आहे तुम्हाला. हा शब्द चांगला की सहज साध्य आहे, तत्काळ सोपे, सहज साध्य. आणि हा उपदेश केल्यावर समर्थ काय म्हणतात की दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. दुजे वीण जे म्हणजे जेव्हा दुजा भाव जेव्हा नसतो तुमच्यामध्ये, जेव्हा दुजा भाव तुमच्यातला निघून जाईल, तेव्हा त्या स्वामींच्या प्रतापाची खूण तुम्हाला दिसेल. तेव्हा तुम्हाला स्वामी म्हणजे अर्थात परमेश्वर, श्रीराम, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, भगवंत, जे कोणी तुम्ही मानत असाल ते, जेव्हा तुमच्या दृढ विश्वास असेल, दृढ भक्ती असेल, तेव्हा ते कितीही गूढ असलं तरी ते सहज साध्य होऊ शकतं. दुजे विण, हा दुजा भाव तुमच्यातला गेला पाहिजे की तो दुसरा, मी वेगळा, हा वेगळा, तो देव वेगळा, मी वेगळा. हे जेव्हा तुमचं नष्ट होईल, हा जो मीपणा जो आहे तो जेव्हा नष्ट होईल, देहबुद्धी जेव्हा तुमची नष्ट होईल, तेव्हा त्या स्वामीच्या प्रतापांची खूण तुम्हाला दिसेल. तेव्हा तुम्हाला परमेश्वरांनी केलेले चमत्कार जे आहेत ना, ते तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसतील. कसं वेगळा अर्थ आहे हा. अर्थात हा मला जो भावलेला अर्थ सोप्या मराठीत तोच मी सांगायचा प्रयत्न करतोय की स्वामींचा प्रताप म्हणजे काय, परमेश्वराचा प्रताप म्हणजे तरी काय, चमत्कार, दुसरं काय. परमेश्वरांनी घडवून आणलेला चमत्कार जो आहे त्याच्या खुणा तुम्हाला दिसतील, त्याची अनुभूती तुम्हाला येईल, ते तुम्हाला दिसायला लागेल. कधी? दुजे वीण, जेव्हा तुम्ही मीपणा तुमचा जाईल, जेव्हा तुमचा दृढ विश्वास, दृढ भक्ती होईल, तेव्हा तुम्हाला या खुणा दिसतील, तेव्हा तुम्हाला हे चमत्कार दिसतील. मित्रांनो, थोडंसं वेगळं सांगतो याच्यामध्ये की मला हा अनुभव स्वतःला आलेला होता. प्रभू श्रीरामांचा असं नाही मी सांगत आहे, पण आत्ता मी एक प्रोजेक्ट जो एक केला त्याच्यामध्ये, तर आमच्या नातेवाईक एक आहेत, त्यांचा एक विश्वास आहे एका गुरूंवरती, आणि मी मग विचारलं होतं की कसं काय हे. तर नातेवाईक मला असं म्हणाले होते की ते स्वतः तुम्हाला चमत्कार करून दाखवतात, तुम्हाला काही करायची गरज नाही. त्यांना जर दाखवायचं असेल तर ते तुम्हाला करून दाखवतील, नसेल दाखवायचं तर नाही करून दाखवणार. तर ते तुमची भक्ती किती आहे, तुमचा विश्वास किती आहे याच्यावर अवलंबून असतं. आता मी तर आस्तिक आहे, परमेश्वरावर माझा विश्वास आहे, त्यामुळे मी म्हणलं की ठीक आहे, माझा विश्वास आहे. पण मला जेव्हा ते, कारण की शेवटी आपण सुद्धा साधक आहोत, कुठे ना कुठे शोधत असतो, आणि ते शोधल्याशिवाय, प्रश्न विचारल्याशिवाय
त्याच्यावर विश्वास ठेवू नका हे तर समर्थांनी आधीच सांगून ठेवलं. त्यामुळे मी त्याचा भक्त आहे. त्यामुळे मी मनाशी असं हे केलं की जर ही गोष्ट पूर्णत्वाला गेली तर मी समजेन की हा चमत्कार आहे. कारण की मला नव्हतं वाटत की ते पूर्णत्वाला जाईल आणि त्याचं काही होईल, अशी माझी कुठेतरी मला भीती होती की असं नाही होणार. पण ते तसं झालं नाही. मी मनोभावे प्रार्थना केली त्या गुरूंची आणि मनातल्या मनात का होईना सांगितलं. आता हे मी फारसं कोणाला सांगितलेलं नाही आहे, तुम्हाला म्हणून सांगतो की मनोमन मी त्यांची प्रार्थना केली होती की मला जर हे तुम्ही करून हे जर झालं, हे जर पूर्णत्वाला गेलं आणि ह्याचं काहीतरी पुढे झालं, असं जर झालं तर मात्र मी समजेन की हो, तुम्ही चमत्कार करता, तुम्ही चमत्कार घडवून आणता. माझा विश्वास बसेल, माझा विश्वास बसेल. मला तुम्ही मूढ समजा, अज्ञानी समजा, पण माझ्या समर्थांनी मला ही शिकवण दिली आहे, जोपर्यंत परीक्षा तू बघत नाहीस तोपर्यंत विश्वास ठेवू नकोस. मी काय देवाची किंवा मी गुरूंची परीक्षा बघत नव्हतो, मी त्या चमत्काराची परीक्षा बघत होतो की खरंच माझ्या आयुष्यात देखील असं घडू शकतं का, ज्याचा माझा विश्वास नव्हता की माझ्या आयुष्यात चमत्कार घडू शकेल. आता तो कितीही हास्यास्पद वाटो लोकांना, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण माझा तो प्रोजेक्ट पूर्ण झाला. वेबसिरीज होती ती पूर्ण झाली आणि आज ती 10 ठिकाणी आहे, लोक बघतायत. माझ्यासाठी हा चमत्कार होता आणि माझा विश्वास बसला. तसे अनुभव लोकांना येत असतात, तसे अनेक अनुभव प्रभू श्री रामाचे लोकांना येत असतात, अनेक अनुभव देवाचे येत असतात, पण त्याच्यासाठी तुमची दृढ भक्ती हवी. अर्थात मी प्रश्न विचारला, पण या भावनेने नाही की माझा तुमच्यावर विश्वास नाही. माझा गुरूंवरती त्या विश्वास नाही असं मुळीच नाही. फक्त मला याच्यावर विश्वास नव्हता की माझ्या आयुष्यात चमत्कार घडू शकेल. त्यामुळे मी त्यांना अगदी मनाने, अगदी मनोभावे प्रार्थना केली होती, नमस्कार केला होता की मला हा चमत्कार एकदा घडवून दाखवा, म्हणजे माझी स्वतःबद्दलचे जे प्रश्न आहेत ते मिटून जातील. तर मी तो चमत्कार घडला, बघितला. ती स्वामी प्रतापाची खूण जी आहे ती मला दिसली. तुम्हीही करून पहा. परमेश्वरावरती अवघ्या आशा श्रीरामार्पण मी म्हणलं तसं त्याला एकदा लीन व्हा, त्याच्यावरती सोपवा, भक्तिभावाने एखादी प्रार्थना करा. खूप लोकांना वाटतं की देवाकडे काय मागायचं, कशाला मागायचं, सगळं काही माहिती आहे ना. आता आपल्या आईवडिलांना पण माहिती असतं आपल्याला काय हवं आहे, तरी देखील आपण आईवडिलांना सांगतोच ना, आई मला हे दे म्हणून. जर आईवडिलांकडे मागायला कुठली लाज वाटत नाही, तर ज्यांनी आपल्याला हे आयुष्य दिलंय त्या देवाकडे मागायला कसली आली लाज? तिथे कुठे लाज आली? ज्यांनी तुम्हाला सगळं दिलंय त्याला मागायला कसली आली लाज? आणि त्याची भक्ती करण्यामध्ये देखील कसली लाज आहे? मग ज्यांनी निर्माण केलं हे सगळं त्याच्यावरती दृढ विश्वास नको? आधीच्या 4ही श्लोकांचा हा एक प्रकारे परामर्श आहे जो तुमच्या समोर मी मांडायचा प्रयत्न करतो की दुजे वीण जे गुण स्वामी प्रताप आहे. जेव्हा ही भावना निघून जाईल तेव्हा तुम्हाला त्या खुणा दिसतील, तेव्हा ती चमत्कृती दिसेल, तेव्हा त्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला होईल. आता पाहूया पुढचा श्लोक क्रमांक 200. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. आता या 4ही श्लोकांमध्ये प्रभू श्रीराम त्याची व्याप्ती, त्यांचं रूप, त्यांनी केलेली चमत्कृती, दृढ विश्वास, भक्तिभाव आणि त्याची परिणिती हे सगळं सांगून झाल्यानंतर समर्थ काय म्हणतात की कळे आकळे रूप ते ज्ञान होता. कळतं तुम्हाला उमगतं ते रूप, पण कधी? ज्ञान होता. जेव्हा तुम्हाला त्या सत्याचं ज्ञान होईल, जेव्हा तुम्हाला त्या परमतत्वाचं ज्ञान होईल, तेव्हा तुम्हाला ते रूप आहे ते तुम्हाला आपोआप कळेल आणि आकळेल देखील. तुम्हाला ते समजेल आणि उमगेलही. तुम्हाला ते कळेल आणि वळेलही. कधी?
जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल, जेव्हा तुम्हाला त्या सत्याचं ज्ञान होईल, त्या तत्वाचं ज्ञान जेव्हा तुम्हाला होईल, खरं ज्ञान जेव्हा तुम्हाला होईल ना, तेव्हा तुम्हाला ते रूप कळेल आणि आकळेल. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. समजायला सोपी पंक्ती आहे त्या मनाने. ते ज्ञान जे आहे ते परमतत्वाचं ज्ञान आहे, सत्याचं ज्ञान आहे. दुसरी पंक्ती काय म्हणते की तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. आता ज्ञान देखील जेव्हा तुम्हाला होईल, सत्याचं जेव्हा ज्ञान होईल, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. पुन्हा एकदा समर्थ रामदास स्वामींनी माझ्या मते ती जी अनुभूती आहे, अनुभव नव्हे, अनुभव वेगळा, अनुभूती वेगळी. आधीच्या श्लोकांमध्ये देखील आपण बघितलं, अनुभव हा घ्यायचा असतो, तो शब्दांमध्ये मांडता येतो, कदाचित तो मोजमाप देखील करता येतो. अनुभूती ना शब्दात मांडता येते ना त्याचं मोजमाप होतं. ते फक्त तुम्हाला उमगतं, एका नेणिवेच्या भावनेने, नेणिवेच्या प्रदेशामध्ये नेऊन तुम्हाला ते फक्त उमगतं आणि तेवढंच होतं. त्याचं तुम्हाला काही सांगता येत नाही. त्या अवस्थेचं वर्णन करायचा प्रयत्न कुठेतरी श्री समर्थ रामदास स्वामी करताना मला दिसत आहेत. त्यांच्या इतका योगी पुरुषच हा प्रयत्न करू शकतो, माझ्या मते तरी. योगी पुरुषच अनुभूती जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. ज्ञानेश्वर माऊलींनी देखील अमृतानुभव जो आहे त्यामध्ये त्यांना जी अनुभूती झाली ती शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून या विभूती आहेत, म्हणून हे साधू आहेत, म्हणून हे संत आहेत, म्हणून हे योगी पुरुष आहेत, म्हणून हे त्रिकाळदर्शी आणि ब्रह्मांड ज्ञानी आहेत. आणि तेच हे लिहू शकतात की तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. सर्व साक्षी अवस्था म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी जो तुम्हाला देव दिसतो ना, भक्तीच्या देखील अवस्था आहेत. जेव्हा सगळीकडे देव दिसायला लागतो तुम्हाला, तेव्हा समजायचं की तुम्ही भक्ती रसात बुडून गेलेले आहात. अवघा रंग एक झाला, जळी काष्टी स्थळी पाषाणी, सगळीकडे मला देवच देव दिसतोय. पण त्याच्याही जी पुढची अवस्था आहे की जिकडे तेही उरत नाही, हा भाव देखील जिथे उरत नाही की देव इथे आहे, देव तिथे आहे, देव हा आहे, हा विचार देखील तुमच्या मनामध्ये येत नाही, हा विचार देखील सुचत नाही. माझ्या मतेही हा नेणिवांचा प्रदेश आहे. कदाचित मी चुकीचा असू शकेन, पण मी जो अर्थ समजलो तो आहे की हा नेणिवांचा प्रदेश आहे. नेणीव या प्रदेशावर, या तत्वावरती, या व्याख्येवरती मी वेगळा व्हिडिओ करणारच आहे. पण माझ्या मते ही त्या प्रदेशातून आलेले हे शब्द आहेत. हा नेणिवांचा प्रदेश आहे. तिथे आटली सर्व साक्षी अवस्था, म्हणजे ही अवस्था देखील आटून गेली, काही राहिलं नाही. तिथे हे देखील सगळं निघून गेलं की देव आहे, नाही आहे, त्याचं अस्तित्व इथे, हे ते, हा विचार देखील निघून गेला, आटून गेला. काही उरलं नाही, काही उरलं नाही. मना उन्मनी शब्द कुंठित आहे. आता मी हे वाचताना मगाशी सुद्धा थोडंसं मला हसू आलं, कारण मगाशी मी म्हणालो की अनुभूती जी आहे ती शब्दात मांडता येत नाही. शब्द पंगू आहेत, शब्द अपुरे पडतात. शेवटी समर्थ रामदास स्वामींनी देखील हे मान्य करून टाकलं की मना उन्मनी शब्द कुंठित आहे. अशी उन्मनीय अवस्था होते. मनाच्या देखील पुढची जी अवस्था होते, मनाचं अस्तित्व देखील जिथे नाहीसं होतं, मनातीत, मनाच्या पलीकडची अशी अवस्था होते की शब्द देखील कुंठून जातात तिथे. प्रभू रामांच्या व्याप्तीबद्दल, त्यांच्या विस्ताराबद्दल आणि त्यांच्या रूपाबद्दल आपण हे सगळं बोलतोय बरं का. परब्रह्माच्या साक्षीबद्दल आपण बोलतोय, त्याच्या रूपाबद्दल आणि त्याच्या सत्वाबद्दल, त्याच्या अस्तित्वाबद्दल, नसलेल्या गोष्टीच्या अस्तित्वाबद्दल आपण बोलतोय की जे सर्वव्यापी आहे, पण ते तिथे तर्क आणि तुमचे संपर्क काही चालत नाहीत. अशा ठिकाणी जाऊन पोहोचलेले समर्थ रामदास स्वामी, आणि तिकडनं हे शब्द येत आहेत माझ्या मते की तिथे आटली सर्व साक्षी अवस्था, की आता इथे आहे, तिथे आहे, ही अवस्था देखील मनाची राहत नाही. त्या एका वेगळ्याच विश्वात तुम्ही जाऊन पोहोचता. तिथे होतं काय
तर मना उन्मनी, त्या मनाच्या देखील विचारांच्या देखील पलीकडचं जे जग आहे, उन्मनीय जी अवस्था आहे, उन्मनीय, उन्मन म्हणजे मनाच्या वर, ऊर्ध्व ज्याला आपण म्हणतो ना, ऊ हा शब्द आहे जो वर या अर्थाने आपल्याकडे वापरला जातो. ऊ हे व्यंजन जे आहे ते त्या अर्थाने, की मनाच्या देखील वरची जी अवस्था आहे तिथे गेल्यानंतर शब्द कुंठित आहे. शब्द कुंठून जातात, कुंठित होत आहेत, तोकडे पडत आहेत, शब्द कमी पडत आहेत. त्या व्याप्तीचं वर्णन करायला, त्या अनुभूतीचं वर्णन करायला शब्द अपुरे पडत आहेत. मी आधी म्हणालो होतो, अनुभूतीचं वर्णन करणं इतकं सोपं नाही आहे. अनुभवांचं वर्णन होऊ शकतं, अनुभूतीचं वर्णन करणं इतकं सोपं नाही. हे त्या विभूतींनीच करावं, या संत मंडळींनीच करावं. सामान्य माणसाचं काम नाही, येरा गबाळ्याचे काम नोहे. मना उन्मनी शब्द कुंठित आहे, मग उरतं काय? तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. सगळं काही रामच होऊन जातं. अशी ती अवस्था होऊन जाते की तिकडे दुसरं काही राहतच नाही. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या भक्तिगीतामध्ये देखील शेवटी शेवटी विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच विठ्ठल आहे अशी अवस्था होत जाते. त्या अवस्थेबद्दल समर्थ रामदास म्हणतात, तो मना उन्मनी शब्द कुंठित आहे. अशा अवस्थेला जाऊन पोचले की शब्द देखील जिकडे आता कुंठून गेलेत, कुंठित झालेले आहेत, शब्द देखील सापडत नाही आहेत. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. तोच राम, तिथे राम, इथे राम, सगळीकडे राम, सगळीकडे रामच झालेला आहे. म्हणजे आता हे समजण्याची देखील अवस्था राहिलेली नाहीये की सगळीकडे राम राहिलेला आहे. इतका राम सगळीकडे भरून गेलेला आहे माझ्यात. सगळं काही रामच राम, रामच राम, रामच राम. त्यामुळे इथे तिथे शोधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या अवस्थेच्या पलीकडे गेलोय मी, सर्व साक्षीच्या अवस्थेच्या पलीकडे सगळं जाऊन पोहोचायला होतं की इथे तिथे असं की राहतच नाही, सगळं रामच राम होतं. या अनुभूतीला तुम्ही काय शब्दात वर्णन करणार आहात? सगळं काही राममयच होऊन जातं. तर असे हे 5 श्लोक होते, 196 ते 200. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे श्लोक 5 एकत्र घ्यायचा उद्देश हा होता की या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी अगदी नभाची उपमा, नभाच्या व्याप्तीची उपमा पासून सुरुवात करून सगळं काही रामच राम आहे. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. तोच तो राम, तोच सगळीकडे, सगळीकडे तोच रामच सगळीकडे, असं सगळं काही होऊन गेलेलं आहे. म्हणजे भौतिक उपमेपासनं आदिभौतिकापर्यंत अणुरेणू, पोकळी, व्याप्ती या अवस्थेला आहे की शब्दात देखील सांगणं आता कठीण झालेलं आहे. शब्द कुंठून गेलेले आहेत माझे, जिकडे तर्क जात नाही, संपर्क जात नाही. व्यापलेलं आहे नभासारखं, ही उपमा देखील जिकडे कमी पडतीये, अशा अवस्थेला जाऊन पोहोचलेलो आहे मी. आणि त्या अवस्थेमध्ये होतं काय की सगळीकडे रामच राहतो, सगळीकडे रामच राहतो. तुम्हाला बघण्याची देखील गरज नसते, पाहण्याची देखील गरज नसते, सगळीकडे रामच असतो, रामच असतो. जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रो, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील श्लोक क्रमांक 196 ते 200 या श्लोकांचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्रांनो, या श्लोकांचे अर्थ सांगणं तितकंसं सोपं नाही आहे. मी लहान तोंडी मोठा घास उचलतोय, मला माहिती आहे. पण तरी देखील मला जे आकलन झालं ते तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न. त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, जर काही सांगायचं असेल, जर काही विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. पुढच्या वेळी भेटू पुढचे श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.